हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर इस्माईल आणि आज मी निघालो डीमार्टला जायला. तर रस्त्यात जेवढे शूट घ्यायचे होते तेवढे मी घेतले, कारण की मला मोठा ब्लॉग बनवायचा होता. त्यासाठी सगळे शूट घेतले. आणि ते शिवाजी महाराजाचं बंद होतं त्याला तर सध्या बंदच ठेवतात, कारण की ते कधी मध्ये काय भांडण झालेत, ते तोडलं होतं बहुतेक. ते बनलं बी परत काय तर. मग डीमार्टचे ट्रॅल्या त्यांनी रस्त्यावर असेच पडलेले होते, ते व्हिडिओ काढला. आणि आम्ही एंट्री घेतली. मध्ये आलो, शिडी बिडी चप्पल विप्पल सगळं वर चढलो. पहिला चप्पलमध्ये गेलो, चप्पल बघितले सेक्शनमध्ये. सगळे पावसाळी चप्पल बोलून सगळे थर्ड क्लास चप्पल होते. तर मग इस्माईल व्हायला जे घ्यायचे होते ते घेतलं तो. आणि आम्ही असंच मस्ती करत फिरत होतो, ट्रॅली दाखवत एकमेकाची. तर हे सगळं करताना इस्माईल भाई शेवट घेत होता. इस्माईल भाई काय तर बोलत होता, हे फेस वॉश त्यांनी घेत होता तो. मग आम्ही गेलो चष्म्याला बघायला. चष्मा आता बघितला घालून, चांगलं वाटलं नाही कोणतं, परत ठेवले. मग इस्माईल भाई थार रॉक्स बघतोय, रॉयल एनफील्डची गाडी काय बघतोय, मग काळी डोरीमॉन घेऊन मस्ती काय करतोय, माकड त्यान घेऊन. हे सगळी मस्ती करून झाली. मग तिकडे बी एक पक्षी होता, म्हणजे चिमणी होती छोटी, त्याच्यासोबत मस्ती केला. मस्ती करून झाली. आम्ही टी शर्टच्या सेक्शनमध्ये गेलो होतो. टी शर्टमध्ये आम्ही एक कपडा बघितला समोर. तो असा वाटत होता की भाई बिल्डिंगमधून उचलून आणला, इस्त्री मारून ठेवला डिमांडमध्ये. पण तसं काय नव्हतं. ते रेट 500 रुपये रेट होतं, 550 रेट होतं काय तर. मग आम्ही सामान घेतलं जेवढं घ्यायचं होतं तेवढं, आणि ते घेऊन निघालो लिफ्टमधून खाली जायला. खाली गेलं, बिलिंग तेन केली, आणि ते घेऊन आम्ही निघालो घरी जायला. कारण की इस्माईल भाईनी पिशवी आणली नव्हती, तर आम्ही हातात घेऊनच चालत निघालो. हे बघू शकता तुम्ही हातात आमच्या. सगळ्या हातात खिशात विशात भरून फुल पॅकेट. दुधाचे 3-3 पॅकेट भरले होते भाईने. आणि माझ्या हातात बी 1-2 दिले होते त्यांनी. माझ्या खिशात एक हे होतं, फेसवॉश होता त्याचा, आणि एक दुधाचं पॅकेट होतं माझ्या हातात. ते सगळं झालं, आम्ही घरी आलो. घरी येतानाही खूप मस्ती केली रस्त्यात. मस्ती करता करता येतो घे फुल मस्ती करता मी रस्त्यात निघालो होतो. झालं तर घरी आलो. मग घरी आल्याला मला एक काम लागलं. ते बुटाचं बॉक्स होतं ते फेकायचं होतं. मग ते घेऊन गेलो फेकायला. मग तिथं मित्र भेटले, मग त्यांच्यासोबत थोडी बोलणे मस्ती केली. मस्ती तेन करून झालं. भाई लक्ष्मीकांतला हात तेन दाखवलं. लक्ष्मीकांत भाई खुश, कारण की तो माझ्या ब्लॉगमध्ये येत राहतो. तर दुसऱ्या दिवशी मी गेलो कामावर. बोललो मोठा ब्लॉग चालूच आहे माझा. 3 मिनटाचा ब्लॉग बनला होता, तर अजून शूट करतो इकडे बी. तर कामावर गेलो. कामावर सकाळी शूट केलं. शांत वातावरण होतं. जरा पोलमध्ये कचरा होता, कारण की साफसफाई केली नव्हती. ती चालू झाली होती, पोरं आले होते साफसफाई करत होते. मी गेलो बोरिंगची मोटर तेन चालू करायला. तेव्हा हा एक व्हिडिओ घेतला बाहेरचा, तिकडचा समोरचा. ते सगळे व्हिडिओ घेतले. मी गेलो TMCची मोटर तेन चालू केली. तिकडलं तुम्हाला पार्किंग लॉट दाखवतो. या साईडला पार्किंग लॉट आहे, आणि या साईडलाही पार्किंग लॉट आहे. तर इथं साईबाबाच्या पायातून पडलो, मोटर तेन चालू केली आणि आलो बाहेर. कस्टमरला इथून एंट्री देतात आमच्या इथं, कारण की कस्टमरला सगळं पार्क फिरवून देतात ते लोक बघायसाठी, की पार्कमध्ये बसण्यासारखी जागा आहे, फिरण्यासारखी जागा आहे, तुम्ही फिरू शकता आरामात. ते सगळं दाखवून पाठवतात. तर कधी कस्टमर हैराण होऊन जातात की भाई एवढं सगळं का फिरवतात, डायरेक्ट गेटमधून मध्ये काय नाही पाठवत. ते सगळं तुम्हाला दाखवायसाठी होतं, की तुम्ही बी हे सगळं बघून जावा. नंतर म्हणजे तुम्हाला रेस्ट करायचा असेल, आराम करायचा असेल, तिकडे येऊन बसू शकता, शांत जागा आहे. तर मी पण जाऊन तिकडे व्हिडिओतून काढले. परत झाडाखाली आलो, पाणी तेन पिलं. समोरचा एक व्हिडिओ काढला परत. आणि मग चायवाला आला होता, चाय घेतली त्याकडून. थोडीच घेतली, कारण की तब्येत काय होती. वरी गेलो, एक महादेवाचा व्हिडिओ काढला, आणि गेलो मग नैनातालला गेलो. तिकडला एक व्हिडिओ काढला. मग राईट साईडला स्लाईड ते होते, ते स्लाईड तेन दाखवले. 90 डिग्री, 60 डिग्री, 30 डिग्री ते स्लाईड आहेत सगळे तिकडं, ते सगळे दाखवले. मग तिथून मी घरी निघालो. संध्याकाळी आलो तर शिवाजी महाराजाचा एक व्हिडिओ काढला. आपला व्हिडिओ संपतो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ